विज्ञान तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक नाही तर निर्माता आणि परिवर्तन घडवणारा शिल्पकार म्हणून भारताचा उदय। विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदेत पंतप्रधानांचे गौरवोद्गार। भारत आणि बहारीन यांच्यामध्ये स्थिर मात्र सातत्यपूर्ण व्यापार आणि गुंतवणूक वृद्धी। संयुक्त परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर। अनिल अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहाशी संबंधित 3000 कोटी रुपयांच्या मालमत्ता सक्त वसुली संचालनालयानं गोठवल्या। विरोधी पक्ष राज्यामध्ये फेक नरेटिव्ह पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचं राजकारण करत आहे। भाजपा नेते आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केली टीका। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचार तोफा थंडावल्या। सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांच्या आज झाल्या झंझावाती प्रचार सभा। राजस्थानच्या जोधपूर इथं रस्ते अपघातामध्ये 15 जणांचा तर तेलंगणामध्ये रंगारेड्डी इथल्या अपघातामध्ये 19 जणांचा मृत्यू। राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख। आणि भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीच्या शताब्दी वर्षानिमित्त येत्या 7 नोव्हेंबरला एकाच दिवशी देशभरामध्ये 1400 सामने केले जाणार आयोजित।